रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। अबब, तब्बल 3 किलोचा आंब्याला चक्क शरद पवारांचं नाव। शेतकऱ्यांना आपल्या बागेत 3 किलो वजनाचे आंबे पिकवले असून त्यांना शरद मँगो असं नाव दिलंय। त्यामुळे हा आंबा पाहण्यासाठी सोलापुरात आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही लोक येत असून दत्तात्रय घाडगे यांचा शरद आंबा चांगलाच भाव खात आहे। या नव्या प्रकारच्या आंब्याची खासियत म्हणजे केवळ त्याचं वजनच नाही तर त्यामागील संशोधनात्मक शेतीही आहे। घाडगे यांनी आपल्या 8 एकर शेतात 17 विविध आंबा प्रजातींच्या आंब्यांची झाडं लावली आहेत। त्यात ग्राफ्टिंग करून हा प्रजाती विकसित केला आहे। विशेष म्हणजे फळबाग योजना या सरकारी योजनेचा लाभ घेत त्यांनी ही शेती केली। याच अनोख्या आंब्याला शरद मँगो वसंत सावतामाळी यांच्या नावावरून अजून एका आंब्याला त्यांना पेटंट मिळालं आहे। 1992 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या फळबाग योजनेच्या आधारे दत्तात्रय घाडगे यांनी आंब्याच्या प्रयोगाला सुरू केली। त्यामुळे शरद पवारांच्या पूर्व परवानगीने 3 किलोच्या आंब्याला शरद मँगो असं नाव देण्यात आलं। तसं पेटंटही त्यांना मिळालं। दत्तात्रय घाडगे यांना खात्री आहे की शरद मँगो भविष्यात महाराष्ट्राचाच नाही तर देशभरातील ओळख बनवू शकतो। शेतकऱ्यांना त्यातून एकरी 25 लाखांचं उत्पन्न मिळू शकतं। भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे पीक चांगलं उत्पन्न मिळवून देऊन रोखू शकतं असा विश्वास दत्तात्रय घाडगे यांनी व्यक्त केलाय। नमस्ते, मी दत्तात्रय बाबूराव घाडगे, आरण तालुका माढा, जिल्हा सोलापूर। सध्या आपल्या बागेत सावता महाराज आंबा बाग या नावानं प्रसिद्ध असलेल्या बागेमध्ये 11,000 झाडांची आंब्याची बाग आहे, ज्याच्यामध्ये 2 व्हरायटी आपण डेव्हलप केलेल्या आहेत। हा 3 किलोचा आंबा आहे, ह्याचं नाव शरद आंबा हे ठेवलेलं आहे। आणि आपली बाग ही ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये आपण काम करतो आहे। कमीत कमी खर्चामधली ही शेती आहे, मजूर कमीत कमी आहे आणि उत्पन्न जास्तीत जास्त आहे। ज्या शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना 1992 साली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा फळबाग लागवड योजना आपल्या महाराष्ट्रात चालू केली आणि त्यांच्या कामाच्या या ऋणामधून उतराई होण्यासाठी म्हणून आपण एक शेतकरी म्हणून आपण त्या आंब्याला त्यांची पूर्वपरवानगी घेऊन आपण शरद आंबा असं नाव ठेवलेलं आहे। आमच्या आरणला पवारसाहेब गेल्या वर्षी 24 एप्रिल 2024ला आले होते। त्यांच्या हस्ते या आंब्याचं पहिल्या पेटीचं अनावरणसुद्धा झालेलं आहे आणि एक पेटी त्यांच्या मी घरी पाठवली होती। ह्या आंब्याची चवसुद्धा पवारसाहेबांनी चाखलेली आहे आणि तसा आम्हाला त्याचा रिपोर्ट त्यांनी एकदम चांगला आंबा आहे असं दिलेला आहे। आज आपला हा जो आंबा आहे हा ज्याला म्हणू की कमीत कमी खर्चातला असून उत्पन्न जास्तीत जास्त देणार आहे, कारण 3 किलो वजनाचा आंबा आहे। कोय त्याची फक्त 200 ग्रामची कोय आहे, आतमध्ये दसी अजिबात नाही। आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, सगळे डॉक्टर सांगतात की मधुमेह ज्याला आहे, डायबिटीज ज्याला आहे त्यांनी आंबा खाऊ नये, पण आमचा दावा असा आहे की ह्या आंब्यामध्ये साखरेचं प्रमाण थोडं कमी असल्यामुळं या मधुमेही रुग्णांनासुद्धा, डायबिटीस पेशंटनासुद्धा हा आंबा चालू शकेल असा विश्वास आणि खात्री आहे। धन्यवाद। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।